मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे मंगळवार, तर 2 दिवस काम करायचे. गुरुवारी गुढीपाडवा आहे, सुट्टी आहे आपल्याला. आणि शुक्रवारी पण मी विचार करतोय टाकू का प्रियंकाने ऑलरेडी टाकली आहे, मी पण टाकणार आहे. जरा लॉंग वीकेंड एन्जॉय करू. तर प्लॅन नाही पण काहीतरी प्लॅन होईलच. बघा मस्त सूर्यप्रकाश येत आहे, सनलाईट. सूर्य उगवलेला आहे आणि पिक्चर किती क्लिअर येत आहे बघा. फ्रंट कॅमेरा आहे, असं पाहिजे असतं, नॅचरल लाईट पाहिजे असतं. आता मला अँगल वगैरे कळालेलं आहे. आता बघा मी आतमध्ये जातोय तर किती अंधार येईल. हां बघा थोडंसं चेंज झालं. तर हेच की जेवढं सनलाईटचा वापर करता येईल तेवढं करून घ्यायचा. आता हे गोष्ट कंटेंट क्रिएटर व्हिडिओ बनवतात त्यांना कळेल. झालेलं आहे वर्कआउट मित्रांनो, मस्त वर्कआउट झालं आज. चेस्ट अँड ट्रायसेप्स. फुटेज फक्त मी चेस्टच घेतले, जास्त फुटेज जिमचं घेत नाही मी, बोर होतात लोक. ठीक आहे, त्यामुळं थोडीशी क्लिप बघायला मिळेल आपल्याला, पण वर्कआउट जबरदस्त होतो आपला. मित्रांनो जिमवरून आले आणि आम्हाला असं कळालं विवान उठलेला आहे. आता त्याची रिॲक्शन बघा फक्त. भारी वाटतं ते. आता तो आमच्याकडे असा पळत पळत येतो ना, ते येतो पण आता काम लय स्लो चालेल. विवर उठलं की आमची कामं अशी स्लो चालतात. दरवाजा उघड. नाचतोय दार करू तिथेच नाचतोय. इकडे 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 इकडे, बाहेर नाही जायचं. चला, गंध वगैरे लावून कुठे चालला होता रे तू? लवकर का उठला? मग अशी उठलाय 8 वाजता 7:30 अंघोळ घातली काय? गाडी तर खेळत नाही कधी तू? तशी खेळायची का? मित्रांनो आज बघा स्पेशल ब्रेकफास्ट इथं. तर मी बनवलंय पनीर बेसन चिला. पनीर टाकायचं, बेसन टाकायचं, कांदा टोमॅटो आणि थोडीशी मिरची. तर हे 2 तव्यावर चालू आहे कारण फास्ट होतं. तर जे लेफ्ट साईडचं आहे हे गोल झालंय आणि हे थोडं तुटलंय. बोल. पिवन खाली ओरडतोय. आपण आता ब्रेकफास्ट करू बरं का मित्रांनो. आता बघा कसं शांत बसणार. झालं का शांत? लगेच उचलून घेतलं की शांत. चला मित्रांनो, आता मी आणि विवान ब्रेकफास्ट करणार आहे इथं. अरे बापले, विवान पडला या इथं बस. हा, तोपर्यंत आपण अंडे खावा. गरम येते पाहिजे ते. थांब ना, मी अंडे खातो. छान आहे. मित्रांनो बघा, दुपारचा लंच करायचं आहे मला. लंचमध्ये काय काय आहे? भाकरी, चिकन, दही, सॅलड आणि भेंडी, पापड. एवढं सगळं आहे.
तर लंच करून जायचं ऑफिसला मला. बघा एकदम मस्त ऊन पडलंय बाहेर, म्हणजे जरा जास्तच आहे. माझे केस बघा कसे झालेत. तर आता लंच करतो आणि जातो ऑफिसला. चलो गाईज, ऑफिसला चाललोय मी आता. असा उन्हाचा तडाखा वाढलाय बाहेर, जॅकेट घालायला पाहिजे होतं यार, मी विसरलो. आता ऊन लागतं जरा जास्त. A few moments later. थोडासा उशीर झाला आज, 6:15 वाजले तुम्हाला ऑफिसमधून निघायला. काय घरी मित्रांनो, वाजलेले आहेत आता 6:30. मी एक चिकन सँडविच बनवून खाणार आहे. लाव ना फॅन. एक बाईट खायचं का चिकन सँडविच? चिकन सँडविच. मित्रांनो, आता एक गहू आपल्याला दळायला टाकायचं गिरणीमध्ये. गहू टाकले आपलं, लगेच मिळणार आहे, त्यामुळे मी थांबलो. दिवसभराचं आहे का उधारी? हां, संध्याकाळी मोबाईल अच्छा. मग जेवढे ऑनलाईन आहे तेवढं. संध्याकाळी निवांत. हां हां. आणि जे पैसे दिले ते ते काय त्याचं वेगळं. त्याचं वेगळं. त्याचं कॅश नाही जमत, 500 सुद्धा नाही होत. कॅश 500 पण होत नाही. परवडतं काय? मोबाईल शिवाय काय चालतच नाही ना. बांधता नाही येणार ना. हे हां, बांधता नाही येणार कारण ते जास्तच झाले पीठ, त्यामुळं मी असंच ठेवतो आणि इथं अडकवतो. सावकाश जाऊन द्यावं लागेल गाडी. आता गरम गरम पीठ आलेलं आहे आपलं. मला वाटलं होतं मी टाकून येईल फक्त. आणि 8 रुपये किलो आहे इथं. मला वाटतं सेमच रेट असेल सगळीकडे. तर 5 किलो गव्हाचे झाले 40 रुपये. बंद वरती केल्यावर बंद असतं का? चालू बंद झालं ना आता. हे बघा मित्रांनो, गॅस संपलाय. आता बघू मिळतोय का नाही. आज मी बुकिंग करतो, बघू किती दिवस लागतात यायला. गॅस जोडायचं इझी आहे. असं उचलून बघितलं ना, परफेक्ट बसलाय. ही बाहेर ठेवायची का? सरक सरक सरक. हाय गाईज, हाय कर तू. हाय गाईज. मी झोपू तुझ्या मांडीवर? मित्रांनो, प्रियांकाचं आणि आईचं जेवण झालेलं आहे. 9:15 वाजलेलं आहे तिथं. आणि इवन बघा खेळतोय बॉल. फुटबॉलर होणार आहे वाटतंय असा तो. कोणता पण बॉल असू, बॉटल असू, काही असू, पायाने मारत असतो तो. खाली गेला बघा, खाली गेलाय. जेवण करायचंय बघा. बाजरीची भाकरी आहे आणि पालक पनीर आणि मटकी. आई आणि प्रियांकाने ऑलरेडी केलंय जेवण. विवानने केलं का जेवण? विवान, तू जेवण केलं का रे? एवढी खेळणी आहे, त्याचं खेळणं चालू आहे. मी आता जेवण करतो. जेवण झालेलं आहे. जेवण. प्रियांकाला आलेला आहे कॉल. कॉल कर, मग बोलू आपण. काळ का दिसतोय फ्रंट कॅमेरा? लवकर मोबाईल चेंज करायची गरज आहे आता. प्रियांका मला गिफ्ट करणार आहे iPhone 17 Pro Max, असं ती मागाशी म्हणाली कॅमेरा समोर. आता बोलतीये ती. स्वप्नात, नक्कीच स्वप्नात करणार. ओके, आता देणार आहे बोलली. हे मधलं कट करून ठेवणार आहे. मग काय करशील?
आणि विषय असा झाला आहे, प्रियांका दररोज एकटी जात असते आणि मी आज चाललो आहे वॉकिंगला. मला काय सांगायचं होतं, हां टेक्निकल गोष्ट तुला आजच्या दिवसात काही शेअर करायची आहे का? एनिथिंग रिलेटेड अबाउट प्रियांका गिटहब कोपायलट वापरते बघा. आमच्या कंपनीत अजून सेटअप पण नाही केलं. यूज करता येतं का तुला? येस. येस म्हणजे काय, पुढं बोल काहीतरी. येस. हा येते ना, त्याच्या बेसिसवरच चाललंय. टेस्ट केस लिहितात का ते? लिहितात पण एवढं हे नाहीये, आपणच टेस्ट केस लिहितो. तर आमचं पण चाललं आहे सेटअप वगैरे. इथं थांब ना जरा 2 मिनटं, लाईट चांगली आहे. कसं यूज करते तू सांग? मी कोड्स वगैरे पण विचारलं तरी थोडं एवढं करेक्ट नाही आहेत प्रॉम्प्ट. मग आपल्याला नाहीच ते कोडिंग येत असेल तर मग आपल्याला खूप सर्च करावं लागतं, पण आपलं डोकं लावावंच लागतं. लाईक वी कॅन नॉट बी ब्लाइंडली ट्रस्टिंग ऑन दॅट ॲप टूल. आणि मी आज हे शिकलो आहे की क्लॉड स्किल क्रिएटर म्हणजे गिटहब कोपायलट असतं ना, VS कोड एडिटर असतं ना, ते इंटिग्रेट करायचं गिटहब कोपायलट आणि तिथं त्याला ट्रेन करायचं की समजा स्किल्स AIला आपण ट्रेन करायचं. आपण सांगायचं की बाबा फॉर एक्झाम्पल हा खालचा कोड एक्झिक्यूट कर आणि आउटपुट दे मला. समजा एखाद्याने हॅलो वर्ड टाईप केलं तर तू त्याला हॅलो आय एम गुड हाऊ आर यू असा प्रश्न विचार. तर आपण सगळं इन्स्ट्रक्शन लिहून काढायचे MD फाईलमध्ये. हे खूपच टेक्निकल झालं. हो. म्हणजे तुला सोप्या लँग्वेजमध्ये सांगतो की एजंट असतात, त्या एजंटला आपण कस्टम इन्स्ट्रक्शन देऊन त्यांना ट्रेन करायचं. समजा चॅटमध्ये तू एखादा विचारते हॅलो हाऊ आर यू, मग तिकडून उत्तर येतं ना आय एम फाईन हाऊ आर यू. तर ते आय एम फाईन हाऊ आर यू रिस्पॉन्सच्या ऐवजी आपण दुसरा रिस्पॉन्स क्रिएट करायचा. म्हणजे एजंटचं इन्स्ट्रक्शन असं द्यायचं की तो ट्रेन करा, आपण त्याला स्किल द्यायचे. असं मी पण शिकतो आहे, मला पण नीट एक्सप्लेन करता आले का नाही माहीत नाही. पण 2 टॉपिक आहेत मेजर, क्लॉड स्किल क्रिएटर आणि एजंट स्किल. तर ती गोष्ट आहे टेक्निकल, तर ती आज सध्या मी शिकतो आहे. तर असं आहे, शिकत राहायचं आहे आपल्याला. आणि या टेक्निकल नोटवर आजचा ब्लॉग आपण संपू. कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट करा. व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.